नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी अप्पा हातनोरे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणत असतील की अप्पा सर यावर काही बोललेले नाही। मी अनेक विद्यार्थ्यांचे मेसेजेस म्हणजे हा व्हिडिओ बनण्याचं एक कारण सांगतोय की हजारो विद्यार्थी मेसेज केलेले आहेत की सर परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे, ऑनलाईन नकोय आम्हाला। प्रत्येक विद्यार्थी, मी काही विद्यार्थ्यांना उपरोधी विचारलंय पण की त्या रिप्लाय दिलाय की अरे म्हणलं एका वर्षात 2-2 3-3 प्री होत आहेत, का परीक्षा तुम्ही म्हणजे का नको म्हणताय, चांगली गोष्ट आहे। ते म्हणतायत की नाही सर की परीक्षेमध्ये आम्हाला 3 परीक्षा झाले तर उलट बरे आहे, ती गोष्ट खरी आहे, पण सर ऑनलाईन परीक्षा आम्ही अनेक देऊन बघितलोय सर, इकडे आम्ही प्री पास झालोय, कधी मेन्स पण आमचे मित्र पास झाले, पण आम्हाला कधी साधी एखादा पोरगा गडब मिळालेलं आहे पण एखादा तलाठी साधी त्याला होता आलं नाही। याचं कारण हे आहे की सर तिकडं फ्रॉड खूप होतं आणि ऑनलाईनमध्ये कधी पीसी बंद पडणं, टेक्निकल प्रॉब्लेम खूप येतात सर, आणि त्या नॉर्मलायझेशन या गोंडस शब्दाला आम्ही कंटाळलो सर, अशा अनेक विद्यार्थ्यांचे जे काही मेसेजेस मला ऐकायला मिळाले। ओके, आणि त्यानंतर मला वाटलं की आता यावर बोलणं गरजेचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतोय की परीक्षा ही काय या सगळ्या विद्यार्थ्यांचं जर मला मेसेज आले असतील उदाहरणार्थ धरा 10,000 मेसेज आले असतील तर त्यामधले एकही मेसेज, हा एक मेसेज म्हणतोय ऑनलाईनसाठी नाही, हे काय 100% मेसेजेस कशासाठी आहेत, 100% ऑफलाईनसाठी आहेत। ऑफलाईनच एक्झाम झाली पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, तर ऑफलाईनच घ्यावं एमपीएससी। आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक शब्द दिलेला आहे की आम्ही एकतर्फी निर्णय लादणार नाही, विद्यार्थ्यांना विचारात घेऊ आणि मग हा निर्णय घेऊया। तर मला मुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, कुठल्याही खासगी क्लासेसवाल्यांचं नाही, माझ्यासारखा क्लासवाला म्हणून मी म्हणत नाही, कारण 3 परीक्षा झाल्या तर मी सांगतोय सर साहेब की जी काय या आहेत क्लासवाले आहेत त्यांचा फायदाच आहे, खरंय का? क्लासवाल्यांचा फायदाच आहे, पण त्यामध्ये परीक्षा एकच झाली पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ती ऑफलाईनच झाली पाहिजे। त्याची कारणं पण विद्यार्थ्यांनी अनेक दिलेली आहेत की का ऑफलाईन झाली पाहिजे। जर समजा ऑफलाईन झाली का वर्षातून एकच परीक्षा होऊ द्या, आम्हाला 2-2 3-3 परीक्षाची गरज नाही सर, त्या ऑनलाईन परीक्षेमुळे फ्रॉड खूप होतं आणि शिफ्टमध्ये वेगळ्या परीक्षा झाल्यानंतर नॉर्मलायझेशन, ते कुणीही नॉर्मलायझेशनचं कुठलाही सूत्र आणू द्या, तो अन्याय होतो म्हणजे होतोच सर, आणि ते नकोय आम्हाला। आम्ही एवढ्या वर्षापासून या एमपीएससीवर 10-10 15-15 वर्ष विश्वास ठेवून किंवा 5 वर्ष 4 वर्ष विश्वास ठेवून की घालवलेली आहेत आजपर्यंतचे विद्यार्थी, किंवा 2 वर्ष 4 वर्ष जी अभ्यास केलेली आहेत ती का केलेली आहेत, कारण एमपीएससीवर विश्वास ठेवून अभ्यास केलेली आहेत। माहिती आहे की एमपीएससी ही परीक्षा घेते म्हणजे पारदर्शकच घेते। एमपीएससीचा ऑफलाईन झालेला कुठलाही पेपर मला दाखवा फुटलेला आहे, अजिबात नाही, आतापर्यंत झालेलं नाही। तर सर मग का ऑनलाईन नकोय सर आम्हाला, केवळ आणि केवळ काय झाले पाहिजे सर, ऑनलाईन नकोय, केवळ ऑफलाईनच परीक्षा झाली पाहिजे असं या 100% विद्यार्थ्यांचं मन आहे। मी एवढा मोठा नाही की माझ्याकडे 10 लाख 15 लाख येतील, पण माझ्याकडे जेवढे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय आणि प्रत्येकानं ऑफलाईन बद्दल बोलावं, ऑनलाईन बद्दल बोलावं, मला काही म्हणणं नाही, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ते समाजापर्यंत करे एक मीडियापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे। आणि हे काम मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत हे पोहोचेल आणि मुख्यमंत्री साहेब हे करतील आणि विश्वास आहे त्यांच्यावर, विद्यार्थ्यांशी ते काय दगाफटका करणार नाहीत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाहीत आणि नक्कीच विद्यार्थ्यांचं ऐकून घेतील आणि त्यामधलं तथ्य काढून नक्कीच आपला निर्णय देतील अशी अपेक्षा आहे। कारण ऑफलाईन परीक्षा लक्षात घ्या, तुम्हाला एक सांगतोय पोरो की ज्या पद्धतीनं एमपीएससीनं वेगवेगळे हे दिलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या बाबतीचे, तर तुमच्या माहितीच तो सांगतोय की स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे, कोणत्याही राज्याचं स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे कोणत्याही राज्याचं असो, जवळपास जर कुठलाही काढून बघितलात बघा, प्रत्येक राज्यामध्ये परीक्षा होतात का, प्रत्येक राज्यामध्ये परीक्षा होतात। कोणत्याही राज्यामध्ये 2 कार्य परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या पण असतात, जसं की आतापर्यंत ज्या सरळ सेवा घेतल्या जात होत्या आताही घेतल्या जातात। सरळ सेवा बऱ्याच परीक्षा हे कार्य
जसं महाराष्ट्रामध्ये बघितला तर TCS IBPS घ्यायची आणि काही परीक्षा ह्या काय MPSC कडे होत्या आणि मोस्ट ऑफ MPSCच्या परीक्षा या काय आहेत, महत्वाच्या सगळ्या परीक्षा ऑफलाईन आहेत. मग आपल्याला काय पाहिजे, आपलाही MPSC ऑफलाईन घेते. मग कोणत्याही राज्याची जी काय MPSC नाही SPSC जी काय म्हणतोय स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, ती केरला असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, UPPSC असेल म्हणजे युपीची असेल किंवा बिहारची असेल, कुठल्याही राज्याची काढून बघितलात तर त्याही राज्यामध्ये अशा परीक्षा पार पाडल्या जातात आणि इथला जो काय ग्रुप आहे तो ऑफलाईनच होतो, हे तुम्ही काढून बघा. आणि अशा कुठल्याही राज्याची ही SPSC म्हणजे काय, प्रत्येक राज्यामध्ये असणारी आर्टिकल 315 नुसार स्थापन झालेली ही काय कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. मी म्हणत नाही इथं काय रे, इथं ह्यांनी पेपर घेतलायत, यांनी काय ऑफलाईन घेऊ ऑनलाईन घेऊ काही घेऊ, इथं पेपर फुटलेलेच आहेत, हे लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो की यांच्याकडे तुम्ही कसलाही पेपर द्या, ऑनलाईन द्या ऑफलाईन द्या काही द्या, हे पेपर फुटतात म्हणजे फुटतात. म्हणून आपण महाराष्ट्रामधल्या तमाम विद्यार्थ्यांनी मागणी केली की काय सरळ सेवेच्या परीक्षा MPSC कडे वर्ग करा आणि ते MPSC कडे माननीय मुख्यमंत्र्याला मी मानतो या गोष्टी ठिकाणी की त्यांनी सगळ्या परीक्षा MPSC कडे दिल्या. स्वागतार्ह गोष्ट आहे, जे की आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याने किंवा कुठल्याही मंत्र्याने तो निर्णय घेतला नाही, तो यांनी निर्णय घेतलाय, ही चांगली गोष्ट आहे. पण आता आम्हाला मुख्यमंत्र्यांना एक विद्यार्थ्याच्या वतीनं मला मांडायचं आहे की पोरं सगळी म्हणाली की साहेब काय करा सर, तुमच्या वतीनं मुख्यमंत्र्यापर्यंत ही बातमी पोहोचवा की आमचं हे म्हणणं आहे की आम्ही ह्या सरळ सेवेच्या जो काय सगळ्या ज्या परीक्षा MPSC कडे आलेल्या आहेत या सगळ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हाव्या अशी विनवणी राज्य सरकारला करा. का तर MPSC जी पण परीक्षा घेते ती पारदर्शक असते. राहिला जी MPSC ना असेल किंवा काय ज्या लोकांनी याबद्दलचं जे आता ऑनलाईन घेणार आहे त्याबद्दलचं जो काय पाठपुरावा केला आहे त्यामध्ये सांगतायत की लवकरात लवकर रिझल्ट लागेल. मला हे म्हणायचं आहे की MPSC ना आता नुकतंच पेपर घेतलेले आहे, गट ब चा पेपर, आणि गट ब च्या पेपर मध्ये 14 जूनला पेपर झाला आणि आपल्या माहितीच तो 1 जुलै 2026 रोजी रिझल्ट लागला. खरंय का? म्हणजे किती दिवसात हो, 16व्या दिवशी 15व्या 16व्या दिवशी की आली आणि 17व्या दिवशी तर काय पहिली की दुसरी की सगळं राहून रिझल्ट लागलाय. म्हणजे हे काय झालेलं आहे, पेपर ऑनलाईन नाही झाला, हा पेपर ऑफलाईन झालेला आहे आणि ऑफलाईन होऊन एवढ्या फास्ट रिझल्ट लागलाय. मला सांगा एवढे दिवस तर शिफ्ट मध्ये पेपरच होत राहतील आणि 3 पेपर घ्यायचे म्हणला तर एका शिफ्टचे पेपर 20 दिवस चालले तर 20 किती दिवस चालतील हो सर, 60 दिवस पेपरच चालतील. 2 महिने तर पेपरच चालते, त्यानंतर निर्णय लावायचा, रिझल्ट लावायचा, विद्यार्थ्यांचा काय, या सगळ्या गोष्टी करायला ते वर्ष निघून जाईल. माझं म्हणणं हे आहे की आता जे चालू आहे तसं चालू राहू द्या. ही राज्यसभेची परीक्षा असेल म्हणजे मी काय आपल्याकडे गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड ह्याच्या 2 गोष्टी आहेत. गॅजेटेड परीक्षा जी राज्यसभा म्हणून आपण ओळखतो आणि त्याही परीक्षेची काय त्याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल तीही ऑफलाईनच झाली पाहिजे. जी 27 मध्ये ऑनलाईन CBT द्वारे घ्यायचं म्हणतायत ती झाली नाही पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि तुमचं म्हणणं काय आहे सर, तर एवढ्या हजारो विद्यार्थ्यांचं म्हणणं जे आहे ते पण माझं पण म्हणणं तेच असणार आहे. ओके, तर CBT द्वारे नकोय, तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नकोय, तर ऑफलाईन परीक्षा झाल्या पाहिजे. तर बघा मला हे सांगायचं आहे, प्रत्येक गोष्ट जी काय आता आपण काय करतो बघा, प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण म्हणजे MPSC काय करते की सर्व काही UPSC ला फॉलो करते, आपण बघितलेलं आहे. आता MPSC चा सिलेबस पण बघितला आपण, खरे का? MPSC चा सिलेबस ऍज इट इज UPSC चा जसाच तसा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कुठलीही समिती रिक्रूट करो, MPSC न जशाच तसा सिलेबस देखील UPSC चा घेतला आणि UPSC च्या धर्तीवर आपण इवन याचा मी असं म्हणत नाही की आता घेतलाय, हे लक्षात घ्या. या MPSC मध्ये प्री आहे आणि मेन्स आहे. खरे का सर? प्री आहे, मेन्स आहे. प्री पण जवळपास आपण त्यांची CSAT हा जो काय आहे तो UPSC चाच घेतलाय, बरोबर का?
आणि इथं पेपर 1 पेपर 2 घेण्याची पद्धत जी आहे ती आपण युपीएससी कडनंच घेतलेली आहे 2012-13 मध्ये. पहिल्यांदा या धर्तीवर 2013ला पेपर झालाय, 13ला देखील युपीएससी ला आपण फॉलो केलेला आहे. आणि आता मेन्स जी काय ऑब्जेक्टिव्हवरनं सब्जेक्टिव्हवर आलेली आहे ती सब्जेक्टिव्हचा पहिला पेपर 2025 मध्ये पहिल्यांदा झाला. ओके, हा देखील आपण युपीएससीचा सिलेबस फॉलो केलेला आहे. मला युपीएससी जेवढे काही परीक्षा घेते, सीडीएस असेल, एनडीएची परीक्षा असेल, सीएससी असेल, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन असेल, ओके, जेवढ्या काही एक्झाम घेते युपीएससी, मला सांगा युपीएससी एका राज्यात घेते का हो? युपीएससी सर्व भारतभर एक्झाम घेते. आणि युपीएससीचा एकही पेपर फुटला असं दाखवा. फुटलाय का सर? कुठंच फुटलेला नाही. आणि तारीख दिलेली असते त्याच तारखेला रिझल्ट पण लागतो. मला म्हणायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण युपीएससीला फॉलो करत असाल, सर्वच गोष्टीमध्ये युपीएससीला आपण काय ब्लाइंडली फॉलो करत असाल, आणि खरं फॉलो केलं पण पाहिजे. केंद्राचं लोकसेवा आयोग आहे आणि राज्याचं लोकसेवा आयोग जे आहे, तर राज्याच्या लोकसेवा आयोगानं युपीएससीचा फॉलो केलं तर आपली राज्यामधली विद्यार्थी बऱ्यापैकी केंद्रामध्ये चमकतील, हा उद्देश ठेवून केलेला वाईट उद्देश नाही. मग आता मला हे म्हणायचं आहे, जर या सगळ्या बाबतीत अभ्यासक्रमाच्या बाबतीत प्रत्येक बाबतीमध्ये आपण युपीएससीला फॉलो केला असेल तर निश्चित मी हे सांगतोय की या परीक्षेच्या पद्धतीबद्दलही, ऑफलाईन घेण्याबद्दलही, आणि युपीएससीनं प्रत्येक परीक्षा ऑफलाईनच घेतलेली आहे. मग या ठिकाणी युपीएससीचा का उदाहरण दिला नाहीत? मला हे सांगायचं आहे की युपीएससी प्रमाणेच इथं पण ऑफलाईनच परीक्षा झाली पाहिजे. सगळ्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे. आणि हे माझं म्हणणं आहे का रे? माझ्या एकट्याचं म्हणणं आहे किंवा माझा व्यवसाय चालावा, माझा फायदा आहे म्हणून म्हणतोय का? निश्चित नाही. हजारो विद्यार्थी आहेत, हजारो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, माझं एकट्याचं म्हणणं नाही. तर हजारो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर ही परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे, ऑफलाईन झाली पाहिजे आणि ऑफलाईनच झाली पाहिजे. आणि सभागृहामध्ये हे अनेकांनी मांडलेलं आहे. म्हणून मी हे महाराष्ट्राच्या सरकारला, सर्व तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करतो की ऑनलाईनचा जो काय मुद्दा आहे तो बाजूला ठेवावा. सीबीटी द्वारे परीक्षा घेऊ नये. नॉर्मलायझेशन हे गोंडस शब्द काढून टाकावा आणि ऑफलाईनच परीक्षा घ्याव्या असं मी सर्वांना, राज्य सरकारला, विशेषतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो. आपल्या लाखो हजारो विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करतो की साहेब, आमच्या या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही या अगोदरही हे म्हणणं तुम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि हे खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहात. कदाचित तुम्हाला कोण काय सांगितलं किंवा कशा पद्धतीनं काय माहिती नाही की जी परीक्षा ही ऑफलाईन व्हायला पाहिजे ती ऑनलाईन होते, ती ऑफलाईन झाली पाहिजे, हे तुम्हीच चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि तुम्ही करावं अशी तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची विनंती आहे आणि ते तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि बघा, या ऑफलाईन पद्धतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये काय फरक आहे मी त्याबद्दल थोडंफार बोलतो. बघा, ही जर मी ऑनलाईन म्हणलं, ऑनलाईन मध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते सांगितलं पाहिजे खरं तर. मग का बाबा ऑनलाईन नको आहे, सीबीटी द्वारे एक्झाम का नको आहे? तर मला सांगा, सीबीटी द्वारे एक्झाम घेतलं तर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये एक्झाम होतील. कोणता पेपर कसा येईल, सोपा येईल, अवघड येईल, आपण वर्षभर अभ्यास केलेला असतं आणि पेपर अवघड येऊ सोपा येऊ याला घाबरणारी आपली विद्यार्थी नाही. अभ्यास एमपीएससीचा विद्यार्थी आहे, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे, त्या लेवलला जाऊन अभ्यास केलेला आहे त्यांनी, त्यामुळे तो घाबरणारा नाही की कसा पेपर आलेला आहे, सोपा आलाय का अवघड आलाय, याला कधी काही त्या प्रकारे त्या प्रश्नांची चिंता नाही. किती अवघड येऊ कसाही येऊ पेपर, त्याला कधी या एमपीएससीचा विद्यार्थी घाबरलेला नाही. पण जर समजा पेपर कसा आला, मला म्हणायचं आहे, जर समजा परीक्षा पेपर हा एक पेपर आलेला आहे, हा दुसरा पेपर आहे, हा तिसरा पेपर आहे आणि इथल्या एका विद्यार्थ्याला 160 पडले, इथल्या एका विद्यार्थ्याला 154 पडले, याला 150 पडले, हा 150 वाला 190 वर जातो, 154 वाला इथं 185 वर येतो आणि 160 वाला 180 वर पण येतो. सिलेक्शन याचं होतं आणि याचं होत नाही, याला या दुःख होतं. त्याला म्हणतात नॉर्मलायझेशन पद्धत. म्हणजे कशाच्या आधारावर मार्क वाढतात काय माहिती नाही.
200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पण पडलेले आहेत. असंही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. जी पोरं मला याच्या अगोदर पाठवलेली होती, त्यात कितपत सत्यता आहे काही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतोय, आणि सत्यता असल्याशिवाय पोरगं पाठवत नाही. मी चेक केलं नाही पण सांगतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांना बरीच अशी पोरं होती ज्या पोरांना इतर परीक्षेमध्ये 20-25 मार्क आली नाही, ती पोरगं 200च्या वर गेलं होतं आणि त्याला पोस्ट मिळाली. आणि एमपीएससी मध्ये कधी त्याला प्री निघाली नाही, ते पोरगं इकडे पोस्ट काढलं. म्हणजे काय रे, फ्रॉड झाले म्हणाव का नाही, हा तुम्हीच सांगावं. म्हणून पोरांना हे नको आहे, हे ऑनलाईन नको आहे. ऑनलाईन मध्ये घोळ होतोय. आज आपण मोबाईलवर जरी सर मला तुम्ही कॉल केलात, तुम्ही मला कॉल केलात, काय सांगतोय आता सध्या मोबाईलवर, काय सांगतो सर, कौन सा ओटीपी मत बताओ, ये मत बताओ, वो मत करो, वो मत करो, ये मत करो, ऑनलाईन. बरोबर का सांगताय का नाही? विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं. ऑनलाईनवर विश्वास राहिला नाही. म्हणजे मला म्हणायचं नाही की स्पीड होणार नाही. ऑफलाईन परीक्षा जर आपण 15 दिवसात 16व्या दिवशी रिझल्ट लावत असाल, 17व्या दिवशी रिझल्ट लावत असाल, तर एमपीएससी फास्ट आहे का? निश्चित आहे, मी मान्य करतो. एमपीएससी बद्दल मला हे म्हणायचं आहे की एमपीएससीवर कोण बर्डन आणतंय, किंवा का रे राज्य सरकारवर कोण बर्डन आणतंय, किंवा राज्य सरकार असं का करतंय हे मला माहिती नाही. पण हे निर्णय अतिशय काय चुकीचा म्हणावा लागेल का? त्याचं कारण हजारो विद्यार्थी जर म्हणत असतील की आमच्यावर हे लादलं झालेलं आहे, तर एक शब्द साहेबांनी दिलेला आहे तर त्यांनी ते पाळलं पाहिजे की विद्यार्थ्यांना एकतर्फी लादणार नाही. आणि हे खरंच साहेब एकतर्फी आहे, आणि तो तुम्ही बदलवाल आणि अशी अपेक्षा करतो आम्ही. आणि म्हणून लक्षात ठेवा, ऑनलाईन मध्ये काही ठिकाणी विद्यार्थी जातात, अशा ठिकाणी काही सेंटर दिलेले असतात ज्या ठिकाणी गेल्यानंतर पीसीस लवकर चालू होत नाही. होतो का असं? पीसीस बंद पडतो, वेळेत सुरू होत नाही. अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अडचणी येतात. अनेक अडचणी विद्यार्थ्याला या ऑनलाईन परीक्षेमध्ये होतात. आणि कित्येक फ्रॉड आपण बघितलेले आहेत या ऑनलाईन परीक्षेचे, आणि किती घोटाळे आपण बघितलेले बाहेर. आज मला सांगा, कुठल्याही राज्याची जनरली यूपीएससी आपण जाऊ द्या, बाकी राज्यांचं जाऊ द्या, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने ऑफलाईन एक्झाम घेतली आणि त्यामध्ये घोळ झालाय असं दाखवा. झालंय का? निश्चित नाही. त्यानंतर यूपीएससी ना एवढ्या परीक्षा ऑफलाईन घेते, त्या परीक्षेमध्ये घोळ झाला असं दाखवा. नाही. पण हे जे बाकी परीक्षा घेतात, खाजगी कंपन्या परीक्षा घेतात, टीसीएस घेते, आयबीएपीएस घेते, काय अशा अनेक घेतात, आणि या परीक्षा फुटतात का? हो फुटतात. पेपर फुटतात का? हो पेपर फुटतात. अहो हे कळालं म्हणून पेपर फुटलं म्हणून कळालेले तुम्हाला. अनेक किती काय होतंय काय माहित. मी तर म्हणतोय ते टीईटीचा पेपर परवा फुटला. त्या टीईटी फक्त काय हो सर, ती पात्रता परीक्षा आहे. खरं आहे का? नोकरी मिळवणारी परीक्षा असली असते तर त्याला किती फोडून टाकलं असतं काय माहित. खरं आहे का? जे रियालिटी आहे. म्हणून एकदा तुम्ही ती टीईटी सारखी परीक्षा एमपीएससी कडे देऊन बघा, आणि तिथं ऑफलाईन घेऊन दाखवा, आणि ते फोडून दाखवू द्या. तुम्हाला खरंच सांगतोय, अजिबात करे एमपीएससी आतापर्यंतचे पेपर कुठलाही फुटला नाही. काय या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 16 वर्षापासून या क्षेत्रात आहे. 16 वर्षापासून. या 15-16 वर्षामध्ये मी बघतोय आणि तमाम महाराष्ट्र बघतोय, आणि याच्याही अगोदर म्हणजे महाराष्ट्राच्या या आतापर्यंतच्या 40-50 वर्षाच्या करिअरमध्ये, माझं नाही म्हणत, एमपीएससीचं जे काही करिअर आहे 60 वर्ष 70 वर्ष असो, त्या 70-75 वर्षाच्या करिअरमध्ये कधीही पेपर फुटलेला नाही. मग आता जर आपण असं म्हणतोय की एमपीएससीचे पेपर फुटत नाहीत, तर मग ऑनलाईन ऑफलाईन घेऊन सगळं पारदर्शक व्यवस्थित होतं, तर ऑनलाईन परीक्षा का? हा माझा प्रश्न आहे. कुणाला? राज्य सरकारला. मी राज्य सरकारला पुन्हा ही विनंती करतो की साहेब, पुन्हा ही विनंती करतोय की या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, आणि ह्या परीक्षा तुम्ही म्हणताय की खर्च वाढतो, विद्यार्थ्यांचा खर्च वाढतोय. मी म्हणतो ऑनलाईनला वाढतोय, ऑफलाईनला नाही. 3 परीक्षा म्हणजे 3 परीक्षाची फीस वेगळी झाली. एक मला वाटते 8.52 काहीतरी एक पॉईंट टाकलाय त्यांनी. काय टाकलाय? प्रत्येक संवर्गाला वेगळी फीस. बरोबर ना? प्रत्येक संवर्गाला 8.5 समथिंग काहीतरी आहे बघा. ओके, कुठला पॉईंट सरतो की वेगवेगळ्या संवर्गाला वेगवेगळी फीस भरावी लागेल. आता तर आपण एकच फीस भरतो. खरंय का? एका फीस मध्ये सगळ्या एक्झाम होतात.
एक फीस भरली की प्री होते. मग मला म्हणायचं 3 प्री का, आणि 3 प्री घेतल्यानंतर मला म्हणायचं की 3 प्रीचे विद्यार्थी मिळून तुम्ही जागेच्या नुसार रेशो घ्याल ना. आणि असं म्हणतायत की 50-60 हजार जागा भरणार आहेत. 50-60 हजार जागा भरणार आहेत. ओके, मला सांगा पहिलं 7,000 8,000 म्हणजे 50 आणि 60,000 एकदाच कधी भरले जाणार नाहीत. आणि तुम्ही हे पण काढून बघा, मी सांगतोय एमपीएससीचे, मी एक सांगतोय तुम्हाला, एमपीएससीचे काय एसटीआय, आता मी तुम्हाला खोटं नाही बोलत, एसटीआयच्या 40 किंवा एएसओच्या 40 जागा असताना देखील मी पास झालेला आहे. मी स्वतः सांगतो, मी 40 जाग्यात पास झालो रे महाराष्ट्रात. किती? 40 जागेमध्ये पास झालेला आहे. मला काहीतरी नॉलेज आहे की रे, मी अनेक मुख्य पण दिलेलं आहे. ओके, मग ह्या एएसओच्या 40 जागा होत्या किंवा 40 होत्या 50 होत्या तेव्हा जेव्हा फॉर्म आलेले आहेत, आणि तेव्हा गट ब चे फॉर्म करे जागा जास्त आली, समजा उद्या करे एसटीआयच्या 40 जागा आल्या आणि एसटीआयच्या 250 जागा आल्या, तर फॉर्म मध्ये काही फरक पडला नाही, पोरं तेवढेच अर्ज भरलीत. खरे का? आता काय समजा क्लर्कची जे काय आपण गट क ची म्हणू, ग्रुप सी ची एक्झाम जी आहे, ग्रुप सी च्या एक्झामला अरे कधी कधी काय 1200 जागा पण आल्यात, बरोबर ना. 1200 जागा आल्या तरी फॉर्म काय आले 3.5 लाख ते 4 लाखाच्या दरम्यानच आले. 3 ते 4 लाखाच्या दरम्यान, बरोबर. आणि ग्रुप सी ची परीक्षा सेम 7,000 ते 8,000 परीक्षेचे फॉर्म, 7,000 प्लस जे काय सॉरी जागा आल्या, ही जागा म्हणतोय जागा, तरी काय फॉर्म परीक्षा भरले किती, सॉरी एक्झाम दिली किती, तेवढ्याच सर. किती? 4 लाखाच्या आसपास, 3.5 ते 4 लाख. मग जर समजा इथं किती जागा आल्या म्हणून हे वाढतील का? उद्या तुम्ही इथं 50,000 भरती काढली, एकदाच तर होणारच नाही. मी इथं म्हणतोय खरं होणार आहे का? सगळ्या परीक्षा धरलात तर होईल ते. आणि इथं 50,000 भरती भरलात, 4च्या जागी 4.5 लाख होते. याच्यावरही काय होणार नाही. लयच जर काय 40-50,000 कुणी इकडून तिकडून येतील, वाढतील. जे पोरग अभ्यास करते त्याच्या बायकोला भरायला लावल, बरोबर का? जे पोरग करते त्याच्या बहिणीला भरायला लावल, जर ते ग्रॅज्युएट असेल, ते एमपीएससी करत असेल तर. खरे का? ते पण मग कुठून येणार आहेत? 20 लाख 50,000 आले म्हणजे 50 लाख फॉर्म येतील का? निश्चित नाही. तुम्हाला हे पण सांगतो. म्हणून मी तुम्हाला एक राज्य शासनाला ही रिक्वेस्ट करू इच्छितोय की कुणीतरी हे सगळं काहीतरी खोटं सांगितलेलं आहे आणि खोटी मांडणी त्या ठिकाणी केलेला आहे आणि खोटं काहीतरी सांगितलेलं आहे. परीक्षा फॉर्म जागा वाढल्या म्हणजेच काय फॉर्म वाढतात असं नाही. आजपर्यंतचा रेकॉर्ड काढून बघा. 40 जागा होत्या तरी तेवढेच फॉर्म आले. मी म्हणतो 40 जागा आल्या मग काय 80च फॉर्म येऊ असं झालंय का? मग 800च फॉर्म येऊ असं झालंय का? 8,000च फॉर्म येऊ असं झालंय का? नाही. इथंही फॉर्म किती आलेले आहेत? 1.5 लाख 2 लाख आले आहेत. गडबड येते, गडबडला कमी असतात फॉर्म समजा. ओके, काय इथं फॉर्म कमी यावर मग आलेले आहेत का? निश्चित नाही. जागा कमी जरी असले तरी तेवढीच तयारी करतात, तेवढेच एक्झाम देतात, त्यामध्ये फरक पडत नाही. कोणाला वाटत नाही की एका जागेमध्ये मी होतो वाटतं. कधी कधी एकही जागा नसते कॅटेगरीला तरी देखील फॉर्म भरलेला असते, मी ओपन मधून काढू शकतो अशी अपेक्षा ही एमपीएससीची जिद्दी पोरं ठेवतात. हे सत्य आहे साहेब. मला एवढंच म्हणणं आहे की हे जागा वाढणाऱ्या नाहीत, हे काहीतरी कुणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे आणि हे कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी होणार नाही. म्हणून मी एक रिक्वेस्ट पुनश्च करतोय, तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करतोय की विद्यार्थ्यांच्या मनाला जाणून घ्या आणि विद्यार्थ्यांचा आशीर्वाद घ्या आणि ऑफलाईन परीक्षाच ठेवा, ऑफलाईन परीक्षाच ठेवा. ऑनलाईन परीक्षेनं विद्यार्थ्याचं वाटोळं होतंय हे अनेक विद्यार्थ्यांच्या मेसेजच्या माध्यमातून जाणवतं. मला एक परवा एका एक पोराचा मेसेज आला आणि तो मी वाचून पण दाखवला असता. पेन याच्यानं त्याने मेसेज लिहिलाय, मी याच्यावर टाकलाय पण टेलिग्रामला. पेन यावर मेसेज काय एक लिहिलाय सर, बघू मोबाईलवर बघू. तर पेन याच्यावर लिहिलेला आहे, खूप सुंदर त्यांनी ते काय एक लेख लिहिलाय आणि त्याच्यामध्ये खरं व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरं व्यथा आहेत. ते हजारो विद्यार्थ्यांच्या त्या व्यथा आहेत. मला वाटते अमोल प्रतिभा काहीतरी यांनी ते लिहिलेलं आहे, ते विद्यार्थ्याचे आहेत आणि माझा आहे असं म्हणत नाही मी सर. काय लिहिलंय बघा, एक पेन याच्यावर निबंध लिहिलाय. मी एक पेन बोलतोय, माझ्या शरीरात ना बॅटरी आहे ना चिप ना कोणतं आधुनिक तंत्रज्ञान, माझ्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, पण माझ्या टोकावर लाखो विद्यार्थ्यांची खरी बुद्धिमत्ता उगवत असते. माझ्या शाळेत अनेक घरांची स्वप्न, आई वडिलांचा त्याग आणि एका तरुणाच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं मूळ मिसळलेलं असतं. मी हजारो स्पर्धा परीक्षांचा साक्षीदार आहे.
कित्येक विद्यार्थ्यांची स्वतःच्या इच्छा, सण, उत्सव, नाती, आनंद आणि तारुण्यही बाजूला ठेवलं, कारण त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाची ओळख निर्माण करायची होती. त्या प्रत्येक प्रवासात मी त्यांच्या सोबत होतो. पेन म्हणते, सरकार, या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा विरोध नाही, देश आधुनिक व्हावा अशीच त्यांची इच्छा आहे, पण आधुनिकतेच्या प्रवासात एक गोष्ट हरवू नये, ती म्हणजे विद्यार्थ्यांची विश्वासार्हता. त्यांचा हा विश्वास कोणावर आहे? तो कोणत्याही यंत्रावर नाही, तो कोणत्याही सॉफ्टवेअरवर नाही, तो आहे त्याच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर. दिवसभर अभ्यासिकेत घोरपडीसारखं चिकटून खुर्चीत बसून केलेल्या अभ्यासावर, प्रामाणिक परिश्रमावर आणि त्या परिश्रमाला उत्तरपत्रिकेवर गोल करायला बळ देणाऱ्या माझ्यावर, म्हणजे त्या पेनवर, एका साध्या पेनावर मी OMR उत्तरपत्रिकेवर फिरतो तेव्हा मी फक्त एक गोल करत नसतो किंवा गोल भरत नसतो, तर त्या प्रत्येक गोलात विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्या नोंद होत असते. त्या शाईत त्यांच्या कपाळावरचा घाम असतो. आईने स्वतःच्या गरजा कमी करून विकत घेतलेल्या पुस्तकाचा सुगंध असतो. वडिलांनी भर उन्हात शेतामध्ये कष्ट करून गाळलेल्या घामाचं मोल असतं. त्या एका गोलात संपूर्ण कुटुंबाचं भविष्य दडलेलं असतं. मायबाप, सरकार, असं त्या याच्यात म्हणलेलं आहे. सरकार, ऑफलाईन OMR परीक्षेचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे समान संधी. सर्व विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्नपत्रिका असते, त्यामुळे गुणांचं मोजमापही एकाच निकषावर होतं. नॉर्मलायझेशन सारख्या प्रक्रियेची गरज भासत नाही आणि गुणांमध्ये तांत्रिक हस्तक्षेप झाला असेल का असा संशयही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत नाही. विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातो तो एका खात्रीने, माझं यश किंवा अपयश हे केवळ माझ्या गुणवत्तेवर, माझ्या परिश्रमावर आणि मी OMR भरलेल्या उत्तरावरच ठरणार आहे, ही खात्रीच त्याला निसंशयपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षा हॉलमध्ये उभं राहण्याचं बळ देते. कारण विद्यार्थ्याला फक्त न्याय मिळणं महत्वाचं नसतं, त्याला न्याय झाल्याची निसंशय जाणीव होणं त्याहूनही अधिक महत्वाचं असतं. सरकार, एक परीक्षा खूप काही असते हो. परीक्षा ही फक्त प्रश्न आणि उत्तराचा व्यवहार नसते, ती वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासाची कसोटी असते. ती आई वडिलांनी केलेल्या त्यागाचं मिळणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा असते. ती लग्नाला आलेल्या तिशीतील तरुण मुलींच्या बापाच्या काळजाचा चुकलेला ठोका असते. एका उत्तरपत्रिकेवर केवळ गुण ठरत नाहीत, तिथे एखाद्या तरुण तारुण्याचं भविष्य ठरतं. आणि त्या सगळ्यापेक्षाही महत्वाचं व्यवस्थेवरचा विश्वास टिकणार की ढासळणार हे ठरत असतं. ती विश्वासाचा करार असते. विद्यार्थी व्यवस्थेला एवढंच सांगतं की मी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे, आता माझ्या गुणवत्तेत मूल्यमापनही तितक्याच प्रामाणिकपणे करा, हे सांगत असतं. सरकार, परीक्षा पद्धती बदलताना केवळ तिची गती किंवा तांत्रिक क्षमता पाहू नका. एकदा त्या विद्यार्थ्याच्या मनात डोकावून पहा. त्याच्याकडे संपत्ती नाही, सत्ता नाही, त्याच्याकडे आहे फक्त स्वतःची गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेचा प्रामाणिक साक्षीदार आहे मी. कोण? पेन. कारण मी कधीही कोणाचा पक्ष घेत नाही. मी श्रीमंतासाठी वेगळं लिहित नाही, गरिबासाठी वेगळं लिहित नाही. संगणक परीक्षा घेऊ शकतात, तंत्रज्ञान वेग देऊ शकतं, पण एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात माझ्यासोबत न्याय झाला हा विश्वास निर्माण करण्याची ताकद केवळ पारदर्शक व विश्वासार्ह व्यवस्थेतच असते. सरकार, मशीन जिंकणं फार मोठी गोष्ट नाही, पण विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणं हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीची, शासनाची सर्वात मोठी परीक्षा आहे. मी एक साधा सुद्धा पेन. आजही लाखो स्पर्धा परीक्षार्थी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मला हातात घट्ट पकडतात, कारण त्यांना माहित आहे मी फक्त शाईनं लिहित नाही, मी त्यांच्या परिश्रमाला न्याय मिळेल या विश्वासाची सही करतो. माझ्या टोकातून OMR शीटवर उमटणारा प्रत्येक गोल ऑफलाईन परीक्षेवरच्या त्याच्या निसंशय विश्वासाची साक्ष असते. म्हणून सरकार, मला जपायचं की नाही हा प्रश्न नाही. विद्यार्थ्यांच्या मनात मी ज्या विश्वासाचं प्रतिनिधित्व करतो तो विश्वास जपायचा की नाही हा खरा प्रश्न आहे. कारण मी संपलो तरी दुसरं पेन असेल, पण विद्यार्थ्यांच्या मनातला विश्वास संपला तर माझ्या शाईलाही अर्थ उरणार नाही. या पेनवरला निबंध एवढा सुंदर एकाने लिहिलाय, अमोल प्रतिभा यांनी लिहिलेला आहे. मला खूप आवडला. म्हणजे असे हजारो विद्यार्थ्यांचे मेसेज या ठिकाणी येत आहेत. म्हणून मला पुन्हा सांगायचं आहे की काय परीक्षा पद्धतीमध्ये खूप फॉर्म येतील, कितीही जागा आल्या, जागा जास्त आल्या, चांगलीच गोष्ट आहे. खूप जागा आल्या, जास्तीत जास्त जागा MPSC कडे आल्या. MPSCची विश्वासार्हता तेवढी आहे. मी म्हणतो MPSCच्या विश्वासार्हतेबद्दल कुणीही प्रश्नचिन्ह करणारच नाही, कारण आतापर्यंत तेवढ्या विश्वासाने MPSC परीक्षा घेतलेली आहे. केवळ एवढंच म्हणणं आहे प्रत्येकाचं की MPSCने ऑनलाईन परीक्षा घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रॉड झाले किंवा काय झालं तर MPSCचं जे काही नाव खराब होणार आहे
ते होऊ नये, आजपर्यंतचा विश्वास एमपीएससीवर आहे, ते झाल्यानंतर ती वाट बघत बसण्यापेक्षा त्याच्या अगोदरच परीक्षा ऑफलाईनच व्हाव्या अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. म्हणून मी सांगतोय, कुठलाही राज्य घ्यावं, कोणत्याही राज्याची स्टेट पब्लिक कमिशन, त्या राज्यामध्ये बघा, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा खाजगीकडे पण असतात, पण जे नागरी परीक्षा आहेत त्या राज्याच्या राज्यसेवा आहेत, त्या राज्याच्या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे दिलेल्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा कशा होतात? ऑफलाईनच होतात. म्हणून मला म्हणायचं आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीकडे जेव्हा आपण देतो आणि कॉन्स्टिट्यूशन बॉडीकडे दिल्यानंतर पेपर फुटलाय असं दाखवा. अजिबात असं घडलेलं नाही. म्हणून मला असं सांगायचं आहे, ही परीक्षा पुन्हा एकदा सांगतो, ऑफलाईनच झाली पाहिजे, ऑफलाईनच झाली पाहिजे आणि ऑफलाईनच झाली पाहिजे. आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीनं हे सांगतोय माझ्या सरकारला की परीक्षा ही ऑफलाईन घ्या आणि या ठिकाणी मी थांबतो. आणि आमचा हे काय आवाज मॅक्सिमम राज्य सरकारपर्यंत, प्रत्येकापर्यंत, जो व्यक्ती हे करू शकतो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावा आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीनं या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहे आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.